नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. 8 मार्च 2024 रोजी राज्यभर प्रदर्शित होणाऱ्या टेवर सिनेमाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज निवासस्थानी प्रोमो रिलीज करण्यात आला. यावेळी टेवर सिनेमाचे लेखक तथा दैनिक दिव्य वतनचे संपादक श्याम पेटकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर, सिने अभिनेत्री नेहा दंडाळे, श्रद्धा तेलन, अभिनेते देवेंद्र लुटे, दैनिक दिव्य वतनचे कार्यकारी संपादक अजय बिवडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. तेवर सिनेमाचे दिग्दर्शन हरीश इथापे यांनी केले असून किरण माने, संदीप पाठक, किरण खोजे या नामवंत अभिनेत्यांनी अभिनय केला आहे. हा सिनेमा सर्वांनी अवश्य बघावा अशी अपील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी राज्यातील विविध गड किल्ल्यावर गड दुर्गप्रेमी एकत्र येत किल्ल्यांचे पूजन करून प्रार्थना करीत असतात. याच दिवसाचे निमित्त साधून इकोप्रोच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध गड किल्ल्यावर जाऊन आज एकाच वेळी सकाळी गड पूजन केले. इकोप्रो संस्था जिल्ह्यातील किल्ले संरक्षण व संवर्धनाकरिता सातत्याने प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुद्धा राबविले असून यातून आता किल्ला पर्यटन चंद्रपूर हेरिटेज वॉक सुद्धा सुरू झाले आहे. सोबतच जिल्ह्यातील विविध गड किल्ले संवर्धन करण्याकरिता सुद्धा प्रयत्न सुरू आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्व गड दुर्गप्रेमी एकत्र येत असून पूजा करतात आणि प्रार्थना करीत आहे की हे किल्ला स्वरूपी देवतांनो, त्या काळी तुम्ही आमचे रक्षण केले. आता वेळ आली आहे की आम्ही तुमचे संरक्षण करू. ते आम्ही केले पाहिजे. जेथे जेथे संवर्धन कार्य चालू आहे तेथे अशी कोणतीही दुर्घटना घडू नये की ज्यामुळे हे संवर्धन कार्य खंडित होईल. संवर्धन कार्य दुर्ग पर्यटन करणाऱ्यांना सुख, शांती, समृद्धी दे व त्यांच्या आरोग्याची काळजी घे, हीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना. अशी प्रार्थना करीत आज चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती व माणिकगड किल्ल्यावर पूजन करण्यात आले. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित विदर्भ दौरा अखेर 28 फेब्रुवारी रोजी निश्चित झाला असून या दौऱ्यात यवतमाळ जिल्ह्यातील भोरी येथे जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या यवतमाळ जिल्ह्याच्या कार्यक्रमाला पीएमओची मान्यता मिळाल्याने प्रशासन जोमाने कामाला लागले. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:25 यवतमाळला मोदी यांचे आगमन होणार. महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करून सायंकाळी 5:56 ते दिल्लीकडे रवाना होतील. यासोबतच त्यांच्या हस्ते वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचा शुभारंभ होणार आहे. देशभरात गाजलेल्या शेतकऱ्यांना हमी भावाचे आश्वासन देणाऱ्या चाय पे चर्चाची आठवण या निमित्ताने पुन्हा ताजी झाली आहे. सातत्याने लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा एकदा मोदी यवतमाळला येत असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष याकडे लागले आहे. यवतमाळ वाशिम मतदारसंघात खासदार भावना गवळी यांच्या जागी उमेदवार बदलविण्याची चर्चा सुरू असताना मोदींचा दौरा भाजपला की शिंदे गटाला लाभदायी ठरणार याविषयीची चर्चा सुरू आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. कांदा निर्यात बंदी उठली म्हणून ढोल वाजले. दुसरीकडे सोयाबीनला 10 वर्षात सर्वात कमी दर मिळाला. कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. गारपिटीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळाली नाही. धानाचा बोनस देखील मिळाला नाही. मुळात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उघड्या डोळ्याने पाहिले पाहिजे अशी अपेक्षा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. अधिवेशनात अंतरिम बजेटमध्ये जे बजेट येईल त्यावर चर्चा होईल. आमचा प्रस्ताव शेतकरी प्रश्नांवर असणार आहे. सरकार शेतकरी प्रश्नांवर उदासीन असून राज्यात
कायदा सुव्यवस्था प्रश्न गंभीर आहे. मंत्रालयात गुंडांचा वावर असून उघडेपणे रील बनविले जात आहे. सरकारचा गुंडांवर धाक राहिला नाही. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. अनेक ट्रेडर कॉस्ट वाढवून दिले जात आहे. धारावीमधून 3,000 कोटींचा TDR काढण्यात आला. NMRDची जागा अदानीला दिली, त्यातून अदानीला मोठा फायदा होईल. या सरकारच्या कारभारावर येत्या अधिवेशनात अनेक सुरस कथा आम्ही मांडू असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. त्याची अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. प्रोत्साहनपर शेतकऱ्यांना रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली, तेही पैसे मिळाले नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांचे बोनसचे पैसे 20,000 रुपये प्रति हेक्टर, 2 हेक्टरपर्यंत 40,000 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातला फुटी कवडीसुद्धा या सरकारने अद्यापर्यंत शेतकऱ्यांना दिलेलं नाही. दुसरं पीक रब्बीचं शेतकऱ्यांचं धानाचं पीक सुरू झालं, त्याला कशाही प्रकारची मदत मिळाली नाही. जे धान खरेदी केलेत त्या मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून किंवा TDCच्या माध्यमातून या धान शेतकऱ्यांचे चुकारे किंवा नगदी जे पैसे असतात ते सुद्धा पैसे आज मार्च महिन्याच्या जवळ आलो आम्ही आणि खरेदी झाली नोव्हेंबरपासून, त्या शेतकऱ्याचे पैसे अजूनपर्यंत दिले गेलेले नाहीत. म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वतःच्या हक्काचे पैसेसुद्धा देण्यासाठी या सरकारच्या तिजोरीत पैसे नाही. शरद पवार काय म्हणाले मला माहित नाही, परंतु येत्या 26 आणि 27 फेब्रुवारीला जागा वाटपाबाबत मुंबईला बैठक आहे आणि त्या बैठकीत जो निर्णय होईल तो सर्वांनाच मान्य राहील असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आणि त्यामुळे चर्चा करून हा प्रश्न सोडविला जाईल. भाजप प्रणित सावरकर शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांचे बोनसचे पैसे, धान विक्रीचे पैसे अद्यापही दिले नाही आणि जोपर्यंत राईस मिल धान उचलत नाही तोपर्यंत धानाचे पैसे देणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. महाराष्ट्रामध्ये आमचं जे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची जी काही आता स्थिती आहे त्या स्थितीबद्दल आमच्या निवड समितीला आम्ही अवगत केलं आणि संघटनात्मक प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस आज कशा पद्धतीने पुढे जाते आणि त्याच्यात थोडे लाकुना असेल तर ते लाकुनाही तातडीनं 2-4 दिवसात त्याला पूर्ण करण्याच्या सूचना माननीय प्रभारी मोदयांनी दिलेल्या आहेत. आणि आमचं कयास आहे की महाराष्ट्रामध्ये 42 जागा महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकू आणि त्या पद्धतीचं एक पूर्ण सविस्तर माहिती आज प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आमच्या निवड समितीच्या समोर मांडण्यात आलेली आहे. आणि महाविकास आघाडी आणि आम्ही कशा पद्धतीचं राज्यामध्ये सत्तेमध्ये ही जी शेतकरी विरोधी, तरुणांच्या विरोधात असलेलं, गरिबांच्या विरोधातलं भाजपचं सरकार कसं केंद्रामध्ये घालवायचं, नरेंद्र मोदीच्या सरकारला कसं संपवायचं आणि महाराष्ट्रातूनच तो कसं संपू शकतं याचं पूर्ण प्लॅनिंग आजच्या मीटिंगमध्ये आम्ही केलं. भारतीय जनता पक्षाने परत एकदा रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. याविषयी मागणीचा प्रस्ताव केंद्रीय निरीक्षकांकडे दिल्याची माहिती भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोळे यांनी दिली. शनिवारी डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात क्लस्टर बैठकीअंतर्गत रामटेक लोकसभेचा आढावा घेण्यात आला. यात हा प्रस्ताव देण्यात आला. सध्या रामटेकमध्ये शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने आहेत. शिवसेना देखील रामटेकवर दावा करीत असल्याने महायुतीचा रामटेकवरून पेच कायम असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. काल रामटेक लोकसभा क्षेत्राच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक डॉक्टर वसंतराव देशपांडे हॉलमध्ये झाली. गेल्या 6 महिन्यापासून मी रामटेक लोकसभा क्षेत्रातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक भागामध्ये फिरतोय. कार्यकर्त्याची भावना आहे की आता एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं, आता तरी रामटेक लोकसभेचा खासदार हा कमळ चिन्हावर निवडून आला पाहिजे. आणि म्हणून काल आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि जे केंद्रातून निरीक्षक आले त्यांच्याकडे मागणी केली की यापुढे रामटेक लोकसभा मतदारसंघातून कमळ चिन्हावर निवडून आलेला खासदार आम्हाला पाठवायचा आहे.
तेव्हा कृपा करून कमळ चिन्हावरच उमेदवार आपण द्यावा अशी प्रार्थना आम्ही केंद्राला आणि राज्य नेतृत्वाला त्या ठिकाणी केली आहे. सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे विभागांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील किमान 554 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास, 1500 रोड ओव्हरब्रिज आणि अंडरपासचा विकास करण्यात येणार. सोबतच 26 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन होणार असून या सेवा देशासाठी समर्पित केल्या जाणार. 26 फेब्रुवारीला सकाळी 10:45 आयुबी 110 सोनुर्ली वाठोड्याचे उद्घाटन दूरदृष्टी प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे. नागपूर रेल्वे मंडळात किमान 37 ठिकाणी या विकास कामांचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.